परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया तुझे पाया देवराया दंडवत तुझे पाया कलावत जीवोद्धरा अवतार कलांकांक तेजोदिका मोदिवक्त्रम कलालेशमादा प्रमोदार्दक्षम समाधिस्तमूर्ति भजे ज्ञानदेवम नमो सद्गुरु तुभया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति वर्णानामर्थ संहाराम रसानाम छंदसामपि मंगलानां करतारो वन्दे वाणी विनायको सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं चिरसाधुरन्तम् यदक्षरमणाख्येयम् आनन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रयेत निवृत्तिनाथाचे चरणी शरणैका जनार्दनी शिवे अवतार धरोणी केली त्रैलोक्य पावन सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट कराल दुर्गट भव सिंधू विठ्ठला सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भक्त
वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे असणारे बोलबापुत्र खडकाई कुमार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा भगवान परमात्म्याच्या नामाची महती सांगणारा खऱ्या अर्थानं अभंग आहे. जीवानं विचार करायला भाग पाडणारा खऱ्या अर्थानं आजचा हा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं अत्यंत गरजेचा तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे आपल्या गावातील चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह गेले 35 वर्ष अविरतपणे अखंडितपणे चालू असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह त्याचं हे 36वे वर्ष म्हणजे अर्थात त्रितप मूर्ती महोत्सव 3 तप या वर्षी आपल्या सप्ताहामधले पूर्ण होत आहेत. लक्षात घ्या 3 तप आपल्या या सप्ताहाला पूर्ण होत आहेत. 3 तप पूर्ण झाल्यानंतर लक्षात घ्या 12 वर्षाचं एक तप असतं. 12 24 आणि 12 36 36व्या वर्षी आपलं 3रं तप पूर्ण होतं या वर्षी. या गोष्टीचा आनंद आहे. आणि अजून आनंदाची गोष्ट म्हणजे आज पहिलाच दिवस आहे. पहिलाच दिवस तुमच्या सगळ्यांच्या ग्रामस्थांच्या अगदी आग्रह असतो माझ्या वाट्याला आला मी माझं परमभाग्य समजतो. कारण याच गावामध्ये एक काळामध्ये याच सप्ताहामध्ये आम्ही या ठिकाणी उभं राहिलेलो एका काळामध्ये आणि आज त्याच गावामध्ये या ठिकाणी उभं राहण्याचं सौभाग्य आपण प्राप्त केलं. खऱ्या अर्थानं आम्ही भाग्यवान आहोत की त्या ठिकाणाहून तुम्ही आम्हाला कर्म प्रामाणिक करत राहा. प्रमोशन होत राहत मग ते तुमचं नोकरीत असू द्या नाही तर प्रमाणपत्रात असू द्या. कर्म प्रामाणिक करा प्रमोशन होतं. कर्मामध्ये खोट आलं की मग बडतर्फ केलं जातं. लक्षात घ्या. कारण सांगतो मी तुम्हाला आपण जर एखाद्या ठिकाणी चांगलं कर्म करत असेल तर ते कर्म जर आपलं प्रामाणिक असेल तर त्या कर्माची पावती स्वतः भगवान परमात्मा आपल्याला देत असतो. विठाल विठाल म्हणून कर्म प्रामाणिक करत राहा. एक दिवस बढती होत असते. लक्षात घ्या. आणि त्याच न्यायाने खऱ्या अर्थानं आज मी तुमच्या समोर उभा आहे. माझ्या वाट्याला पहिला दिवस आलेला आहे. पहिला दिवस एकतर घरच्या माणसाचा असावा कारण की पहिला दिवस जोडाजाडीमध्ये सगळं सेट करण्यामध्येच जातं. त्याच्यामुळे लांबचा पोहा नसावा मोठा नसावा. ज्याला राग येतो तो बिलकुलच नसावा. खरं तर म्हणजे मला राग येतो बरं का पण आता इथं राग दाखवून फायदा नाही कारण की लोक सगळे ओळखीचे ते माझ्यावर रागवतील परत. त्याच्यामुळं अगदी तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे या न्यायाने आपल्याला कीर्तन करायचं आहे. अगदी महत्वाचा विषय असा आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आपल्याला विचार करायला सांगितला. काय विचार करायचा? महाराज म्हणतात उपदेश केला एक प्रकारे. आपल्याला सांगितलं बाबा तुम्ही जर मानव जीवनाला आलात मानव देहाला आलात तर लक्षात घ्या मानव देहाची इति कर्तव्यता जर काय असेल तर माणसानं नामाचा उच्चार केला पाहिजे. काय होतं नामाचं चिंतन केल्यानंतर तुमच्या जीवनातले जे सगळे संकट आहेत ते सगळे संकट दूर निघून जातात. याच्यामुळे तरी माणसानं कमीत कमी नामाचं चिंतन केलं पाहिजे. सरळ सरळ हा भाव जगद्गुरु तुकाराम महाराजांना आपल्या समोर मांडायचा आहे. पुढच्या 1 तासामध्ये मी हा भाव तुमच्या हृदयापर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहे. विठाला लक्षात घ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सारासार विचार करायला सांगितलं. सारासार विचार करणं म्हणजे काय? लक्षात घ्या विचार प्रत्येक माणूस करतोय. या जगामध्ये असं एकही डोकं आपल्याला सापडणार नाही की जो विचार करत नाही. प्रत्येक जण विचार करतोय. अहो मूर्ख जरी असला तरी तो बिना विचाराचा नसतो. काही ना काही त्याच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात. विचार करत नाही असा माणूस आपल्याला सापडणारच नाही. पण विचार कोणता करायचा हे सांगणारा खऱ्या अर्थानं आजचा हा अभंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये पहिला शब्द वापरला. विचार करत असताना विचार करतात सगळी माणसं पण नेमके विचार 2 प्रकारचे आहेत. एक सार विचार आहे आणि दुसरा असार विचार आहे. कोणता आहे सार विचार कोणता आहे असार विचार या दोन्हींचं चिंतन मी अगदी थोडक्यात तुमच्या समोर सांगून जातो. ऐका. जी माणसं प्रपंचाचा विचार करतात जी माणसं बायका मुलांचा विचार करतात जी माणसं आपल्या संसाराचा विचार करतात तो सगळाही जो काही खटाटोप आहे तो सगळा जो काही विचार आहे हा विचार या ठिकाणी असार पद्धतीचा सांगितला.
मग इथं सार विचाराचा जर काय विचार असेल, सार विचार जर कोणता असेल, जर आपण त्या भगवंताचा विचार करत असेल, भगवंताच्या भक्तीचा विचार करत असेल, नामचिंतनाचा विचार करत असेल, भजनाचा विचार करत असेल, देवाला आळवण्याचा विचार करत असेल, भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याचा विचार करत असाल, तर तो विचार मात्र इथं सार सांगितला. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अजून एक प्रमाण मी तुम्हाला सांगून जातो. फलकट तो संसार येथे सार भगवंत, फलकट संसार सांगितला. समजा आपल्याकडे असे वेगवेगळे प्रकारचे फळ जर आपण पाहिले, प्रत्येक फळाचं प्रत्येक गोष्टीचं सार विषय वेगळा असतो, असार विषय वेगळा असतो. लक्षात घ्या. आपण जर केळी पाहिली, केळीचा सार भाग कोणता असतो? सार भाग असतो आणि मधला गर जो असतो तो असार भाग असतो. बरोबर की नाही? उलट झालं का? असं उलट होतं माझ्या कधी कधी. तुम्ही मला सांगत चला. एक काय झालं खरं सांग का, तुम्ही इतके भारी पद्धतीनं बसले ना की मला कुणीकडे पाहावं ती सूचना आली. म्हणजे एवढे पांगून बसले, जसं काही जवळ आले तर तुमचं युद्ध होतं ते काय. असं का बसला असाल बरं तुम्ही? नाही तुम्ही इकडे सर. उठा अप्पा, उठा पटकन. मी नाव असं सांगत सर का इकडे सरका, तुम्ही थोडं पुढं सरका, मागचे पण सरका पुढे या. पुढे आपण कीर्तनाला आलो, आपण मोबाईल खेळायला थोडं झालं. बरोबर, या पुढे या. मला दिसतो जरी माझ्या चेहऱ्यावर जरी एवढी फोकस लावलेले असते तरी मला मागचं दिसतंय. लक्षात असं हे महत्वाचं. आता कसं जरा मला बरं वाटायला लागलं. माझं त्यांनी पाहिलं बाहेर गेलेलं बरं, याला डोकंच नको लागतं. लक्षात घ्या. मी तुम्हाला काय सांगतोय, सार काय असार काय. बाहेर जाणं सार आहे, पुढं सगळं आपलं चुकलं हे असं परत चुकत राहतं. काय सांगितलं तुम्ही? केळीच्या फळाचा जर विचार केला तर केळीच्या फळामध्ये केळीचा गाभा जो आहे तो सार आहे, आणि जे काही वरचं कातड असतं ज्याला आपण साल म्हणतो ती काय असार स्वरूपाची आहे. आंब्याचा जर विचार केला तर साल ही असार आहे, गर हा सार आहे, आणि परत मधली कोळी असार आहे. लक्षात घ्या. तसा पेढ्याचा जर विचार केला तर काय पेढ्याचा जर विचार केला तर वरचा भाग, खालचा भाग, मधला भाग, असं काय आहे का? काही भाग नाही. लक्षात घ्या. मग सार काय आणि असार काय. जर समजा आपण शेंगदाणा घेतला, शेंगदाणा म्हणजे भुईमुगाची शेंग जर घेतली तर तिच्यामधलं टलफर जे असतं ते काय असतं? असार असतं. आपण भाजीमध्ये टलफर टाकत नसतो, भाजीमध्ये आपण शेंगदाणे टाकत असतो. बरोबर. म्हणून शेंगदाणे सार आहे आणि टलफर हे असार आहे. मग आपण काय करतो? शेंगा फोडल्या की टलफर घरात ठेवतो आणि शेंगदाणे बाहेर फेकतो का? नाही. सार गोष्ट जवळ ठेवतो का? कारण की तिचा आम्हाला उपयोग होणार आहे. असार गोष्ट आम्ही पेटून देतो, नाही तर फेकून देतो, कारण की ती आमच्या उपयोगाची नाही. त्याच पद्धतीनं माणसाच्या जीवनामध्ये माणूस म्हणून जन्माला आला तर या ठिकाणी सार काय आहे आणि या ठिकाणी असार काय आहे या गोष्टी माणसाला कळायला पाहिजे. विचार आम्ही करतोय, पण विचार सार कोणता आहे, विचार असार कोणता आहे, या गोष्टीचा माणसाला विचार केला पाहिजे. का बरं विचार केला पाहिजे? कारण की लक्षात घ्या, माणसाचा जन्म हा फक्त विचार करण्यासाठीच मिळाला. इतरत्र जेवढे काही अवतार, जेवढे काही प्राणी आपल्याला दिसत असतील, जेवढे जीव दिसत असतील, त्या सगळ्या जीवांपैकी एक मनुष्य देह असा आहे जो विचार करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे. नाही तर बाकीच्या प्राण्यांमध्ये पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिते. जर पशु असतील तर त्यांना काही गोष्टी कळत आणि
याच देही घेणे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. विचार करण्याची क्षमता जी आहे, भजन करण्याची क्षमता जी आहे ती फक्त माणसात आहे, इतर देहांमध्ये नाही. कधी आपण ऐकलं का गाढवांनी सगळे एकत्र झाले आणि पंढरपूरला निघाले? ऐकलं का? गाढव सगळे एकत्र झाले आणि सप्त्याला निघाले. हो, गाढवांना ते आवडत. लक्षात घ्या, मी गाढवांचं सांगतोय फक्त तुम्हाला, तुम्ही हसू नका, हसू नका, मी गाढवांचं सांगतो. लक्षात घ्या, आपण कधी ऐकलं का कुत्र्यांनी चातुर्मास धरला? नाही धरणार ते, कारण याची देही घेणे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे महाराज. दुसरीकडे आपल्याला हे ज्ञान भेटणार नाही. मनुष्य देहाला आलोत ना आपण, मग विचार केला पाहिजे. चांगला विचार कोणता, वाईट विचार कोणता? लक्षात घ्या, भगवान परमात्म्याने ज्यावेळेस सृष्टीची निर्मिती केली, सृष्टीची निर्मिती केल्यानंतर भगवान परमात्मा मृत्यू लोकामध्ये आले. मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर पाहिलं भगवान परमात्म्यानं, अरे एवढे जीव जन्माला घातले पण एकही जीवाला स्वतःच ज्ञान नाही गड्या. एकाही जीवाला पाप काय पुण्य काय कळत नाही. एकाही जीवाला या 84 लक्ष योनीमधून बाहेर पडण्याचा मार्ग सापडणार नाही. मग एखादी योनी अशी निर्माण केली पाहिजे की जी या 84 लक्ष योनीमधून बाहेर पडेल. म्हणून मग देवानं माणसाची योनी निर्माण केली. लक्षात घ्या, मग माणूस हा एक असा प्राणी आहे की जो 84 लक्ष जेवढ्या काही योनी आहेत सगळ्यांवर अधिराज्य गाजवणारा माणूस एक प्राणी. लक्षात घ्या, तुम्ही बघा, माणसापेक्षा काही ताकदी बाकीच्या प्राण्यांकडे जास्त आहे, तरी सुद्धा माणूस त्या प्राण्यांवर आपलं स्वतःचा अधिराज्य गाजवत असतो. आपण जर कधी सर्कस मध्ये गेला तर जो जंगलामध्ये वाघ पाहिल्यानंतर आपल्याला कळत सुद्धा नाही आता थांबावं का पळावं, तो वाघ सर्कसीमध्ये एवढ्या काठीवर नाचत असतो की नाही? कशाच्या बळावर? बुद्धीच्या बळावर. लक्षात घ्या, माणसाला बुद्धी अशी दिली की सगळं कळायला लागलं माणसाला. वाघाला जर नाचवायचं असेल तर कसं नाचवलं पाहिजे. एवढा मोठा बलाढ्य हत्ती, त्याला एका पायावरून उभं करण्याची ताकद कुणात असेल तर ती माणसात आहे. सर्कस मध्ये गेल्यानंतर कळतं. अरे निर्बुद्ध असणारा प्राणी गाढव निर्बुद्ध प्राणी म्हटलं जातं. पण जर आम्ही यात्रेत गेलो तर 50,000ची सर्कस प्रत्येक पाहायला मिळते आपल्याला, बरं की नाही? मग त्याला विचारलं जातं, सांग याच्यातला गाढव माणूस कोणते? बरोबर एखाद्या जवळ जातं, कान लावतो. म्हणजे गाढवाला सुद्धा शिक्षण देता येतं. लक्षात घ्या, एवढी माणसाच्या बुद्धीमध्ये ताकद आहे. पण माणसानं आपली बुद्धी वापरावी कुठं हे कळायला फार दिवस लागतात. काहीचं आयुष्य निघून जातं, पण आयुष्य निघून जातं तरी सुद्धा कळत नाही नेमकं आम्ही आमच्या जीवनामध्ये येऊन काय केलं पाहिजे. आणि हे सांगण्याच्या कामासाठी खऱ्या अर्थानं साधू संत मृत्यू लोकांमध्ये येत असतात की आम्ही जर, लक्षात घ्या, आम्ही माणूस म्हणून जन्माला येतो. वास्तविक पाहता आम्हाला मृत्यू लोकांमध्ये येण्याची गरज नाही. आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. आम्ही खऱ्या अर्थानं वैकुंठात तरी सुद्धा आम्ही मृत्यू लोकांमध्ये येतो याचं कारण आहे
मृत्यू लोकांमध्ये येत असताना सुद्धा विशिष्ट कोणती पदवी घेऊन येत नाही आम्ही मृत्यू लोकांमध्ये आलो तरी माणूस म्हणून जन्माला येतो का? माणूस म्हणून जन्माला येण्याचं कारण एक आहे की आम्ही जर माणसासारखे जन्माला आलो आणि आम्ही जर एका मार्गाने चाललो तर लोकांना कळेल माणसानं कोणत्या मार्गाने चाललं पाहिजे. तेनेची पंथे चालू जातात, त्यांच्या पंथानं जर चालला मग न पडे कोणता कोठे काही, म्हणून त्यांनी माणूस म्हणून जन्माला आले. माणसासारखे कर्म केले, माणसासारखं कर्म करून सदैव वैकुंठाला घेऊन गेले आणि त्याच्यातून शिकवण दिली माणसाला, अरे कर्म इतकं प्रामाणिक ठेव, कर्म इतकं चांगलं कर की तुला एक दिवस घ्यायला भगवान परमात्मा मृत्यू लोकांमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेव, इतकं चांगलं कर्म. हे उगाच साधू संत खऱ्या अर्थानं देवते संत आणि निमित्त त्या असणारे संत मृत्यू लोकांमध्ये माणसं म्हणून जन्माला येतात. का येतात? कारण की आमचं बघून का होईना लोकांनी माणसासारखं जगलं पाहिजे याच्याकरता खऱ्या अर्थानं मृत्यू लोकांमध्ये येतात आणि तुम्हा आम्हाला जागा करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग सांगतात, अरे बाबा हो, तुम्ही जर माणसाच्या जन्माला आलात ना, अरे ऐका, असे डोळे झाकून रात्र करू नका, उठा जागे व्हा, उठा जागे व्हा रे जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जागता जगदेव राखा काही भाव अवघा क्षेत्रफाळ तुझा वास जगजोगी जगजोगी जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग बोलती आता जागा रे भाई हो जागा, आता जागा रे भाई हो जागा. सोर गिजल्या सोर गिजल्या सोर गिजल्या ना डोळी बागारे बाई हो, बागारे बाई हो, जागा रे बाई हो जागा, आता जागा रे बाई हो जागा. साधू संत तुम्हाला आम्हाला जागवण्याचा प्रयत्न करतात. काय सांगतात साधू संत? बाबा हो, अरे असे झोपून राहू नका, जागे व्हा, जागे होऊन काय करा? तर म्हटले, अरे विचार करा, विचार. सांगितलं विचार तर आम्ही करतोय गड्या, प्रत्येक माणूस विचार करतोय. मी सांगून गेलो, प्रत्येक माणूस विचार करतोय. चांगला विचार किती लोक करतात हा एक विचाराचा प्रश्न आहे, विचाराचा भाग आहे. लक्षात घ्या, विचार करणं वेगळं, चांगला विचार करणं वेगळं. विचार करणं कसं वेगळं मी तुम्हाला सांगतो. ऐका, आम्ही लहान असताना आमच्या गुरुजींनी आम्हाला एक दृष्टांत सांगितला होता. विचार करणं कसं असतं माणसाचं. काय झालं, एक माणूस आपल्यासारखा खेड्यामध्ये राहत होता. म्हशी होत्या त्याच्याकडे, म्हशी चारायला तो शेतामध्ये जात असायचा. म्हशी चारायला गेल्यानंतर असं दुपारची वेळ झाली, ऊन तापलं की त्या म्हशी आपल्या पाण्यामध्ये बसवायच्या आणि यानं असं नदीच्या काठावर बसायचं. 2 दिवस झाले, 5 दिवस झाले, महिना झालं, 2 महिने झाले, 5 महिने झालं, निरीक्षण चाललंय. एक दिवस विचार केला, म्हटले अरे निरीक्षण करतोय गड्या, पण काही आपल्याला ठाम लागत नाही, निर्णय काही ठाम घेता येईना. मग एक दिवस त्यानं विचार केला. विचार कसा 5 महिन्यापासून चालू होता. काय विचार चालला होता? त्याच्याकडे एक म्हैस होती, तिचं शिंग असं गोल होतं. म्हटलं आपण या शिंगातून पलीकडे जाऊ शकतो, या म्हशीच्या शिंगातून आपण पलीकडे जाऊ शकतो का? विचार 5 महिने केला, शेवटी निर्णय लागेना. एक दिवस त्यानं असा विचार केला की म्हटले जाऊ द्या, होईल ते होईल, पण आपण आज जाऊनच पाहू. काय म्हैस पाण्यामध्ये बसलेली होती
पाण्यामध्ये बसलेली होती. आता हा वजनदार गडी, आता हा म्हशीवाला शेवटी तो काही कमी वजनाचा असेल का? हा 80-90 किलोचा माणूस हा जसा त्या म्हशीच्या शिंगामध्ये घुसला इथपर्यंत पलीकडे गेला, पण ढेरी कुठं जाते? ढेरी अडकली म्हशीच्या शिंगामध्ये. म्हशीला लय ओझं झालं. म्हशीचं ओझं वाढल्यानंतर म्हैस जे पाण्यातून पळाली, म्हैस काट्या पाहिना, कुट्या पाहिना, झाड पाहिना, पाला पाहिना, दगड पाहिना, काहीच पाहिना. म्हैस नुसती पळत होती. अशी उधळली म्हैस, अशी उधळली म्हैस. 4-5 लोक आले म्हैस धरायला. म्हैस जशी धरायला गेले, म्हैस अजून जास्त पळायला लागली. हा ओरडायला लागला, धावा, अरे वाचवा कुणीतरी, मेलो म्हटले. आता काही जगत नाही. शेवटी 10-5 जण एकत्र आले, म्हशीला थांबवलं, याला बाहेर काढले. एकानं गच्चीला धरला, म्हणजे तुला कवडीची तरी अक्कल आहे? अरे म्हशीच्या शिंगामध्ये जाताना थोडा तरी विचार करायचा. तो म्हटला, तू शहाणपणा शिकू नको, 5 महिने विचार करू. हा विचार करून मला सांगा काय भेटणार आहे? काय भेटणार आहे? विचार करायचा असेल तर विचार चांगला केला पाहिजे. काय विचार केला पाहिजे? आणि जगद्गुरु तुकाराम महाराज विचार करत होते. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा विचार सांगतो मी तुम्हाला. कै ऐसी दशा येईल माझे अंगा, कै ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत से, चित्त पांडुरंगा झुरत से, नाथबोधी देह पायाचे चिंतन, नाथबोधी देह पायाचे चिंतन. माझ्या मनाला अशी अवस्था कधी प्राप्त होईल? कधी मी त्या देवाबद्दल एवढी प्रीती माझ्या मनामध्ये कधी निर्माण होईल की अरे फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, एवढी अवस्था माझ्याकडे कधी प्राप्त होईल? असं झालंय मला. काही मी उतार पावे अवस्था प्राप्त होईल. देवाबद्दल माझं चित्त कधी जोडणीला लागेल? हा विचार जगद्गुरु तुकाराम महाराजांचा होता. लक्षात घ्या, विचार चांगला होता. भगवान परमात्मा जगद्गुरु तुकाराम महाराजांना घ्यायला आले. विचार चुकीचा होता, शरीराची अवदशा निर्माण करून घेतली. विठाला चांगला विचार केला की कल्याण आहे, वाईट विचार केला की मग मात्र आपले हालच हाल आहेत. लक्षात घ्या, हे मी परमार्थाबद्दल सांगतो असं बिलकुलच नाही. प्रपंचामध्ये सुद्धा तुम्ही सगळ्यांबद्दल चांगला विचार ठेवा. तुमच्या बरोबर कधीच वाईट होणार नाही, कधीच वाईट होणार नाही. पण तुम्ही लोकांबद्दल वाईट चिंतन करत राहा, एक दिवस तुमचं स्वतःचं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी सांगत नाही. लक्षात घ्या, आपल्याकडे एक म्हण आहे, आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, दुसऱ्यासाठी खड्डा खाल्ला की त्या खड्ड्यामध्ये स्वतःला कधीतरी पडावं लागत असतं. लक्षात घ्या, म्हणून आपले विचार चांगले ठेवा. आपला स्वतःचा विचार चांगला असला की आपल्यासाठी जग सुद्धा चांगलं असतं. पण तुमचाच विचार जर घाण असला ना, मग तुम्हाला सगळं जग घाण दिसतं. एक शेर फार सुंदर आहे. जिंदगी गुजर गई आईना साफ करते करते, जिंदगी गुजर गई आईना साफ करते करते, अरे मरने की बात पता चला धूल तो चेहरे पे थी. धूळ जर चेहऱ्यावर असेल तर तुम्ही जर आरसा साफ करत बसला, लक्षात घ्या, धूळ साफ होणार नाही. धूळ जर तुम्हाला साफ करायची असेल तर पहिले तुम्हाला स्वतःचा चेहरा साफ करावा लागेल, मग तुम्हाला आरशात तुमचं तोंड चांगलं दिसेल. जर पायामध्ये तुम्हाला काटे टोचत असतील ना, जर पायाला काटे टोचत असतील तर तुम्ही सगळ्या समाजामध्ये सगळ्या ठिकाणी तुम्ही चटाया आतरायच्या भानगडीत पडू नका.
स्वतःच्या पायाला चप्पल घाला, काटे टोचणार नाही. लक्षात घ्या, सुरुवात स्वतःपासून करा, एक दिवस जग बदलल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची आपण काल जयंती साजरा केली. अरे एकटे होते ज्यावेळेस स्वराज्य संस्थापनेची शपथ घेतली, पण एकदा सुरुवात केली, सुरुवात केल्यानंतर एवढे मावळे जमा झाले की औरंगजेबाचं एवढं मोठं असणारं सैन्य, या जगातील सगळ्यात बलाढ्य राजा होता त्यावेळेस औरंगजेब, त्याला सुद्धा नाकी नऊ आणले. थोडेसे मावळे होते. लक्षात घ्या, सुरुवात एकापासून करत असतात. सुरुवात एकापासून झाली, पण पुढे एवढे मावळे जमा झाले का? कारण की ज्या वेळेस आपलं कार्य चांगलं असतं, आशीर्वाद देवाचा असतो. लक्षात घ्या, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातरीय भय नरकादाने. लक्षात घ्या, म्हणून आपला जो विचार आहे ना, आपला स्वतःचा विचार चांगला ठेवा आणि त्या भगवंताचा विश्वास ठेवा की मी ज्या अर्थी लोकांचा चांगला विचार करतोय, त्या अर्थी देव माझं सुद्धा एक दिवस चांगले केल्याशिवाय राहणार नाही. भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो, काटे बन कर मत रहना, घर न किसी का बसा सके तो, झोपड़ियां न जला देना, मरहम पट्टी कर न सके तो, खारा नमक न लगा देना, दीपक बनकर जल न सके तो, अंधियारा भी मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बनकर मत रहना. विचार चांगला ठेवा. एखाद्याच्या मार्गामध्ये आपल्याला फुलं होऊन पडता येत नसेल तर पडूच नका. तो त्याच्या मार्गाने चालत राहणार आहे. पण त्याच्या मार्गामध्ये जर तुम्ही काटे होऊन पडत असाल तर लक्षात घ्या, त्यालाही त्रास होईल आणि एक दिवस तेच काटे तुमच्या पायामध्ये सुद्धा मोडल्याशिवाय राहणार नाही. विठाला हा जो विचार आहे ना, हा चांगला विचार आहे. हा विचार माणसानं केला पाहिजे माणसाला विचार. जेवढे विचार शुद्ध असतील तेवढं माणसाचं अंतःकरण शुद्ध असतं, आणि तेवढं अंतःकरण शुद्ध असतं त्या शुद्ध अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा येऊन बसत असतो. लक्षात घ्या, विचार अंतःकरण चांगलं असलं तर भगवान परमात्मा त्याच्यात येतो. अंतःकरण जर चांगलं असलं तर त्याच्यातून विचार सुद्धा चांगलेच बाहेर पडतात, नाहीतर मग काहीच खरं नसतं. महाराज लक्षात घ्या. म्हणून आमच्या जीवनामध्ये सार विचार काय आणि असार विचार काय ही गोष्ट कळणं आम्हाला महत्वाचं आहे. जीवनामध्ये जर असार विचार असतील तर आपल्याला दुःख भोगावे लागतील. जीवनामध्ये आपले स्वतःचे विचार सार असतील, चांगले असतील, मग मात्र आपल्याला दुःखाचा लवलेश सुद्धा लागणार नाही. लक्षात घ्या. मग कशाला म्हणतात सार विचार? काय असतात नेमके सार विचार? अभंगाचं काय आहे सार विचार? महाराज सांगतात, तुमच्या कंठामध्ये भगवान परमात्म्याचं नाम धारण करा. हा तुमच्या जीवनातला सार विचार आहे. हा सार विचार आहे. हा विचार आपण प्रत्येकानं केला पाहिजे. महाराज प्रत्येकाने केलं पाहिजे. भगवान परमात्म्याचं नाम उच्चारण आपण प्रत्येकाने केला पाहिजे. खऱ्या अर्थानं पहिल्या दिवशी नामचिंतनावर बोललो पाहिजे, म्हणून या अभंगाची निवड केली. खऱ्या अर्थानं ऐका, नामचिंतन माणसाच्या जीवनामध्ये का महत्वाचं आहे? का महत्वाचं आहे याचं कारण असं आहे. का बरं पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारांना नाम पर अभंग घ्यावं याचं उत्तर देत असताना महाराज म्हणतात, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. कोणतंही चांगलं कार्य करण्याच्या अगोदर आपल्याकडे देवाला नमन करण्याची पद्धत असते. त्या देवाचं नाम सगळ्यात मंगळ आहे, म्हणून सत्याचं मंगळ त्या नामानं झालं पाहिजे, त्या नामचिंतनानं झालं पाहिजे. त्याने ह्या अभंगाची निवड आहे. लक्षात घ्या, नाम का माणसाच्या जीवनामध्ये महत्वाचं आहे लक्षात घ्या. त्याचं उदाहरण सांगत असताना मी तुमच्या पुढे मांडतो. नाम माणसाच्या जीवनात का महत्वाचं आहे? नामा व्यतिरिक्त या जीवनामध्ये तुम्ही तरुण जाणं हे शक्यच नाही. नामाशिवाय तुम्ही या जगामधून तरुण जाऊ शकत नाही. दुसरं काही झालं तरी सुद्धा जर तुम्ही नामचिंतन करत नसाल ना, तरुण जाणं अशक्य आहे. या जगामध्ये कोणतीही गोष्ट शक्य होईल,
पण नामाशिवाय तरुण जाणं ही गोष्ट अशक्य आहे. विठाला भगवान परमात्म्याला बाकीच्या योनींमध्ये मी मगाशी सांगितलं तुम्हाला अनेक ज्ञान दिलं, पण माणसाला वाचा दिली. महाराज वाचा दिली. बोलता येतं माणसाला, नाही का? माणसाला पाहता येतं, बोलता येतं, माणसाला कळतं. देवाने माणसाला नेमकी वाचा कशासाठी दिली? गेई गेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. मुखानं काय करा तर त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. महाराज दिले इंद्रियात पायकार डोळे मुख बोलाया वचन जिने तुझोडसी नारायण नासे जीव परबरोग. दिले इंद्रियात पायकार डोळे मुख बोलाया वचन जिने तुझोडसी नारायण नासे जीव परबरोग. लक्षात कशासाठी म्हणून दिलं ते देवाचं नामचिंतन करण्यासाठी. देवाला भजन करण्यासाठी हा नरदेह दिला. भगवान परमात्म्याचं नाम माणसाने घेतलं पाहिजे. पण माणसांचं काय झालं माहिती का? ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर सांगतात. विषयी विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तू गोडू जीवासी झाला. कडू विषय असणारा जीवाला तो गोड लागायला लागला. गोड असणारा परमार्थ, गोड असणारं नामचिंतन माणसाला कडू लागायला लागलं. का माहितीये का? आपल्याकडे अजून सुद्धा म्हणजे जुन्या काळातच नाही सांगत, एकदा की माणसाला ताप आला बरोबर एकदा की माणसाला ताप आला की माणसाला गोड वस्तू सुद्धा कशी लागते? आंबट कडू लागते. हा कडू लागते. गोड वस्तू गोड आहे, पण एकदा की माणसाला ताप चढला की साखर सुद्धा माणसाला कडू लागते. वास्तविक पाहता साखर कशी गोड, साखर गोड आहे, पण ताप आलेल्या माणसाला दिलं तर ती साखर कशी लागते? कडू लागते. लक्षात घ्या. एखाद्या माणसाला विषबाधा झाली, त्या माणसाला मिरची खायला दिली तर मिरची कशी लागते? डवळे झाले आता तुमचे. अजून तुम्हाला अनुभव नाही. माझे काळे असतानाच मला अनुभव येते राव. अनुभवी माणूस आहे तसा. गोड लागते मिरची. मिरची गोड लागते माणसाला. का बरं? कारण की त्याच्या शरीरामध्ये विषाचा अंश असतो. तो विषाचा अंश कालांतराने त्या माणसाला संपत असतो. ताप आलेल्या माणसाला साखर कडू लागते. का? कारण की माणसाच्या शरीरामध्ये तो ताप असतो आणि तो ताप जर प्रमाणापेक्षा जास्त वाढला तर माणसाला काय करत असतो? संपत असतो. त्याच पद्धतीनं
माणसाला गोड असणारा परमार्थ कडू लागायला लागला आणि कडू असणारे विषय माणसाला गोड लागायला लागले. माणसाच्या डोक्यात ताप घुसला. ताप कशाचा ताप घुसला माहिती? मायेचा ताप घुसला. मायेचा ताप अशा पद्धतीनं घुसला माणसाच्या डोक्यात की मग अमृतासारखं गोड असणारं नाम सुद्धा माणसाला कसं लागायला लागलं? कडू लागायला लागलं. महाराज म्हणतात अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा, काबान घे काबान घे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. अमृतासारखं गोड नाव माणसानं सोडलं आणि विषयांचं विष माणूस सेवन करायला लागला. विषयांचं विष माणसाच्या अंगामध्ये, म्हणून गोड परमार्थ कडू लागतो. लक्षात घ्या, गोड परमार्थ कडू लागतो आणि तिखट असणारी मिरची गोड लागते. बघा, लक्षात घ्या, विषयाचं विष माणसाच्या अंगात असलं की तिखट असणारी मिरची कशी लागू लागते? गोड लागू लागते. बस मायेचा ताप माणसाच्या डोक्यामध्ये असला की गोड असणारी साखर माणसाला कडू लागायला लागते. म्हणून माणसाला जीवनामध्ये नामचिंतन केलं पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ज्यावेळेस वैकुंठामधून मृत्यू लोकामध्ये येतो, आमच्याकडे कोणती विशिष्ट पदवी नसते. आम्ही ज्यावेळेस मृत्यू लोकामध्ये येतो, आम्ही फक्त कोणत्या हेतून येतो? आम्ही नामाचे धारक, देव प्रकारानिक, आम्ही नामाचे धारक, देव प्रकारानिक, आम्ही नामाचे धारक, देव प्रकारानिक, आम्ही नामाचे धारक, देव प्रकारानिक. हे सर्व भारत विठ्ठलाची समान, सर्व भारत विठ्ठलाची समान, सर्व भारत विठ्ठलाची समान, सर्व भारत विठ्ठलाची समान. गदगे दानावे देनावे, 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 गदगे दानावे देनावे. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकारानिक. आम्ही कोण आहोत? नामाचे धारक आहोत. नवे नवे महाराज म्हणतात, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा आलो म्हणे तुका एकंदर शिक्का पाठ विलाई हलो का, आणि आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. का? कारण की त्या भगवंताला आवडणारा विषय जर काय असेल तर तो नामचिंतन जर असेल ना, मग मात्र आम्हाला सुद्धा
नामधारकच व्हायला आवडेल का? कारण की त्या भगवंताला त्याचं नाम आवडतं ना. आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उजाड दिस, नामाचा उच्चार दिस, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, तुळसी माळ गळा गोपी चंदर टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदर टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार. काय आवडतं देवाला? काय आवडतं देवाला? आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस विठ्ठल विठ्ठल. नामचिंतन जर देवाला आवडत असेल, आपल्या जीवनाचं जर कल्याण होत असेल, तर मग ते नामचिंतन आपण का घेऊ नये? का घेऊ नये? घेतलं पाहिजे आपण ते नामचिंतन, घ्यायलाच पाहिजे, आपण घेतलंच पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज तर दारोदारी जाऊन सांगू लागले, हे बाबा हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. अरे बाबा नामचिंतन करा. तुम्हाला जर या भवसागरातून तरुण जायचं असेल तर मग नामधड करा, सहस्त्र नामाची. तुम्हाला जर या भवसागरातून तरुण जायचं असेल ना, तर या नामाची नाव जी आहे ना, ती नाव चांगली करा, जेणेकरून तुम्हाला पहिलं तीराला जाता येईल. तुम्ही त्या नदीमध्ये, भव नदीमध्ये बुडणार नाही. एवढ्या पुरतो तरी माणसाला नामचिंतन केलं पाहिजे महाराज, केलं पाहिजे. एक साधक जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे गेला, सांगितलं महाराज फार वाटतं नामचिंतन करावं, वाटतं देवाचं नाम घ्यावं, पण काय करावं? म्हटले देवाचं नाव घ्यायला बसलं की डोक्यामध्ये बाकीचे एवढे विचार येतात बघा तुम्ही. दुसरीकडे असताना माणसाच्या डोक्यामध्ये विचार नाही येणार काही वेगळे, पण तुम्ही 2 मिनिटं देवासमोर जाऊन बसा, तुमच्या डोक्यात सगळ्या जगाचे चक्र तुमच्या डोक्यामध्ये चालू होतील. मग माणसाचं लक्ष कुठं जाईल याचा भरोसा नाही, माणसाचं मन कुठं जाईल याचा भरोसा नाही. असं वाटतं की सगळ्या जगाचं टेन्शन माझ्या डोक्यामध्ये. कधी? देवापुढे बसल्यानंतर. देवापुढे उठलं आणि एकदा की संसाराच्या कामाला लागलं, मग काम सोडून दुसरं आम्हाला काही दिसत नाही. हे मन स्थिर करण्यासाठी काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे आम्ही? का? कारण की हे मन इतकं चंचल, मन चंचल चपल, जाता येता वेळ, एवढं चंचल असणार मन इथं तुम्ही बसलात सगळेजण. मला सांगा, आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब कसे दिसतात सांगावं लागेल, कारण तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर त्यांची स्मृती आली की नाही? बरोबर आहे, आली की नाही? छत्रपती शिवाजी महाराज लगेच डोळ्यासमोर आले. दिल्लीचा लाल महल, आग्र्याचा ताजमहल, राजगड पाहिला असेल तर डोळ्यासमोर येईल. इथून मनाला तिथपर्यंत जायला 1 सेकंद सुद्धा लागत नाही. लक्षात घ्या, 1 सेकंद सुद्धा लागत नाही. एवढं चंचल असणार मन. काय करावं म्हटले या मनाला? काय करावं? विठाला विठाला ये मन बडा
चंचल कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए। सच कहता हूँ प्यारे तकदीर बदल जाए, राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए। सच कहता हूँ प्यारे तकदीर बदल जाए। एकदा की नामचिंतनाची गोडी लागली की तकदीर बदलायला वेळ लागत नाही, लक्षात घ्या। आपलं मन जर धावत असेल, मन जर पळत असेल ना, तर पहिल्या दिवशी एखादाच मिनिट देवासमोर बसा, त्या देवाचा चेहरा विठाला एक मिनिट देवासमोर बसा आणि त्या देवाचा चेहरा निहाळा, पहा तो चेहरा कसा आहे, किती सुंदर आहे महाराज। बस एकच मिनिट बसा पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी परत जाऊन बसा देवासमोर, दुसऱ्या दिवशी बसताना मात्र अर्धा मिनिट वाढवा अर्धा मिनिट, असं करता करता 5 मिनिटापर्यंत जा, 5 मिनिटापर्यंत रोज अर्धा मिनिट वाढवा, रोज 15 सेकंद वाढवा, रोज 5 सेकंद वाढवा। आपल्या दिवसाची सुरुवात जर देवाच्या चेहऱ्यापासून करत असाल तर आपला दिवस चांगला गेल्याशिवाय राहणार नाही। विठाला आपल्या दिवसाची सुरुवात जर नामचिंतनानं करत असाल तर आपला दिवस पूर्ण चांगला गेल्याशिवाय राहणार नाही। का सांगतो मी असं माहितीये, सगळ्यांना बसलेल्यांना इथं अनुभव आला असेल कदाचित या गोष्टीचा, लक्षात घ्या। सकाळी सकाळी उठावं, जुन्या काळामध्ये टेप असायची, टेप टू टेप रेकॉर्डर, एखाद्याच्या घरात लागलं का तो आवाज सगळ्या गल्लीत जायचा, कारण की गल्ली मिळून एखादंच असायचं ते बरोबर की नाही। किंवा एखाद्याकडे रेडिओ असला तर सकाळी सकाळी त्याच्यावर भक्तिगीत लागले जायचे, ते भक्तिगीत तो म्हातारा रंगलेली माणसं असायची पहिले सुद्धा, असं एखाद्या गोट्यावर जाऊन बसणार की जिथून पूर्ण गल्लीला आपल्या रेडिओचा आवाज गेला पाहिजे, सगळ्यांना भक्तिगीत ऐकायला भेटले पाहिजे। सकाळी सकाळी उठावं आणि एखादं भक्तिगीत आमच्या कानावर पडावं आणि बस एकदा की सकाळी सकाळी एखादं भक्तिगीत आमच्या कानावर पडलं की पूर्ण दिवसभर ते भक्तिगीत आमच्या डोक्यामध्ये चालू असतं की नाही। जाऊ दे, आजच्या पोरांना भक्तिगीत नाही कळणार, गाणे बिने चांगल्या पद्धतीने कळतील, बरोबर आहे की नाही। एखादं गाणं, एखादं वाक्य सकाळी सकाळी ऐकल्यानंतर दिवसभर डोक्यात काय चालतं तेवढंच चालू असतं। म्हणजे माणूस अगदी माणसाच्या काहीच लक्षात नसू द्या तरी सुद्धा ते बरोबर चालू असतं, कधीही ते आठवतं। म्हणून ब्रह्ममुहूर्तावर पाहत असताना आम्ही देवाला पाहावं, ब्रह्ममुहूर्तावर गात असताना आम्ही त्या देवाला गावं, आणि ब्रह्ममुहूर्तावर चिंतन करत असताना त्या भगवान काळ सारावा चिंतन तुम्ही जर त्याचं चिंतन करत असाल तर तो भगवान परमात्मा तुमची चिंता करतो, लक्षात घ्या। तुम्ही जर त्याचं चिंतन करत असाल तर तोही तुमची चिंता करायला रिकामा नाही। तुम भगवान के नाम पर तो वो तुम्हारे काम पर, तुम तुम्हारे काम पर तो वो उसके नाम पर, त्याला काही घेणं देणं नाही, लक्षात घ्या। म्हणून आपल्याला गरज आहे देवाची, देवाला आपली गरज नाही, लक्षात घ्या। तुम्ही देवाचं अस्तित्व मान्य करा अथवा नका करू, देवानं तुमचं अस्तित्व मान्य केलंय म्हणून अजून लोक तुमच्या दारापुढे आले नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। ज्या दिवशी देव तुमचं अस्तित्व नाकारेल त्या दिवशी आपल्या दारासमोर लोकांची गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही, कशाला, भजनाला। हा, लक्षात घ्या, ही गोष्ट लक्षात घ्या। देवानं तुमचं अस्तित्व नाकारलं की त्या दिवशी तुमच्या दारापुढे गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून तुम्ही त्याचं अस्तित्व मान्य करा अथवा नका करू, त्यानं तुमचं अस्तित्व मान्य केलंय म्हणून तुम्ही जिवंत आहेत, लक्षात। त्याच्या मनात आलं तर तो कधी पण मग काल बोलणारा माणूस आज तुमच्या समोर उभा असेल की नसेल या गोष्टीची शाश्वती नाही। आज सकाळी रात्री काल रात्री आमच्या कीर्तनाला जो माणूस उपस्थित होता,
रात्री 1 वाजता मला त्याचं स्टेटस लावावं लागलं. रात्री 1 वाजता जो माणूस 12 वाजेपर्यंत आमच्या सोबत होता तो माणूस 1 वाजता त्याचा आम्ही स्टेटस लावलं. आज सकाळी 12 वाजता आम्ही त्याला अग्नी डाक देऊन माझे इथे कीर्तनाला उतरतो. लक्षात. म्हणजे मी काही हे मनाचं सांगत नाही, ही आजची घडलेली परिस्थिती सांगतोय मी तुम्हाला. काय जीवनामध्ये आणलंय तुम्ही सोबत, तर तुम्ही एवढा गर्व करताय त्याच्यावर गड्या. जो माणूस भेटेल ना हसून बोला त्याच्याशी, जो माणूस भेटेल ना आनंदानं भेटा त्याच्याशी. आज आम्ही तुम्हाला भेटलो, उद्या भेटतो की नाही कोणाला सांगता येते गड्या. आणि तो माणूस किती वर्षाचा होता, माझ्या बरोबरचा होता. 31 वर्ष वय होती त्याला अटॅक आला. 31व्या वर्षी माणसं सोडून निघून जाता. लक्षात घ्या. तेव्हा पिकलेलं पानं जर असतील तर मग काय होईल हे लक्षात घ्या. आजकाल पानं पिकायची वाटच पाहू नये. कधी कोण जाईल सांगता येत नाही. म्हणून क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगानी 2 दिन का मेला. काही येताना आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. तुम्हाला सांगू, आयुष्यात एक श्रीमंती कमवा, पैशाची नका कमवा. आयुष्यभर जर तुम्हाला श्रीमंती कमवायची असेल तर हास्याची श्रीमंती कमवा. आपल्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर समोर जोही माणूस येईल ना त्यानं पाहून आपल्याकडे हसलं पाहिजे. कडे एवढी श्रीमंती कमवा. नाहीतर मग फोडीली गोवरी तैसा दिसे तोंडावरी. तो माणूस समोरून आला का लोकांनी आपण गल्ली बदलून जावं असे फुटके तोंड नसावे. खरंच खोटं नाही सांगत. माणसाचा चेहरा असा प्रफुल्लित असावा की बस समोरच्यानं पाहिलं ना तोही आनंद झाला पाहिजे आपला चेहरा पाहून. वा, या माणसाचं तोंड पाहिलं का म्हटले दिवस चांगला जातो. काहींचा तोंड पाहिलं का दिवस सुद्धा खराब जातो. पण लक्षात आणि असेल ना धार्जिन इतकं असतं. आपण जर ठरवलं की या माणसाचं तोंड पाहायचं नाही व सकाळी तो सकाळी राम घातल्याशिवाय राहत. लक्षात घ्या. चेहरा असा फ्रेश ठेवा महाराज. काय भरोसा नाही हो जीवनाचा. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा दमी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. काय भरोसा आहे महाराज. आज आपण बोलतोय इथं, आज मंडपात उभे आहेत आपण, आज एकमेकाच्या शेजारी बसलो. उद्या परत आम्ही एकमेकाच्या शेजारी बसतो की नाही सांगता येत नाही. किती वेळ बसणार तुम्ही इथं, किती वेळ बसणार तुम्ही. 2 तास कीर्तन संपेपर्यंत. अरे तेवढ्या 2 तासासाठी तरी एकमेकाकडे बघून हसा ना. तेवढे बरं तुम्हाला कुठं 2 तास एकमेकाशी बोलत बसायचे. एखाद्या अर्ध्या मिनिटासाठी तुम्ही एकमेकाकडे पाहता, तेवढा अर्धा मिनिट तर एकमेकासोबत हसून घालवा ना कडे. तो अर्धा मिनिट जर आम्ही हसून घालवत नसेल तर मग काय उपयोग आहे आपल्या जीवनाचा. लक्षात घ्या. जीवन हे आनंदात व्यतीत झालं पाहिजे. देवाने एवढ्या आनंदानं दिलं ना ते आपण आनंदातच घालवलं पाहिजे. एवढा आनंद लुटून घ्यायचा की आपल्या दशक्रिया विधीला लोकांना त्रासच द्यायचा नाही. एवढा आनंद लुटून घ्यावा माणसानं आयुष्यामध्ये. एवढा आनंद लुटून घ्यावा. कधी जाऊन माहित नाही ना, मग आनंद लुटून घ्यायचा. बस जे भेटेल त्याला हसून बोलायचं. काय कोणी कोणाच्या घरी खायला जात नाही. जात का कोणी. कोण स्वतःच्या घरी उपाशी. कोणाला पैशाचा तोटा आहे, कोणालाच नाही महाराज. सगळ्यांचे खिशे भरलेले, सगळ्यांच्या घरामध्ये धनधान्य, सगळ्यांना 2 टायमाला जेवायला भेटतं. मग सगळ्यांच्या गोष्टी सगळ्या जर घेतल्या तिथं आहेत तरी सुद्धा माणसाला भेटावं वाटतं. याचं कारण असं आहे, माणसाकडे जी गोष्ट नाही त्याला प्रेम म्हणतात. माणसाला माणसाकडून हवं असतं त्याला प्रेम म्हणतात. का? कारण की ते प्रेम जे आहे ना ते फार महत्वाचं. देवाला सुद्धा त्याची अपेक्षा असते महाराज. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयारा. का बरं प्रेमाचा भुकेला आहे महाराज? त्याचं कारण सांगत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम
तुम्ही माझ्याकडे येत असताना फुलं आणू नका, तुम्ही माझ्याकडे येत असताना नारळ आणू नका, तुम्ही माझ्या दर्शनाला येत असताना सोन्याचे हार आणू नका रे. तुम्ही माझ्याकडे येत असताना तुमच्या मनामध्ये प्रेम जागृत करून या. मला त्या प्रेमाची अपेक्षा आहे. लक्षात घ्या, तुम्ही नामचिंतन करत असाल ना, त्या प्रेमानं करा. एक दिवस मी तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, भगवान परमात्मा प्रेमाचा भुकेलेला आहे. लक्षात घ्या, तुम्ही जर नामचिंतन करत असाल, तुम्ही जर तुमचं कर्म प्रामाणिक करत असाल तर तो भगवान परमात्मा एक दिवस तुमच्या जवळ येत असतो. लक्षात घ्या, रामायणामधील शबरीचं उदाहरण जर आपण पाहिलं, शबरी मातेनं मातंग ऋषीच्या शब्दांवर एवढा विश्वास ठेवला आणि आयुष्य गेलं ते शबरी मातेचं, तरी सुद्धा तिनं तिची आस नाही सोडली. महाराज, चालता येत नाही शबरी मातेला, कापर होतंय अंगाचं, दिसत सुद्धा नाही व्यवस्थित, अरे दात पडलेले, तरी सुद्धा महाराज तिनं त्याही वेळेस म्हणावं, आश्रमात या कधी रे शिल ही माझी भावना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. अरे वयाच्या अंतिम टप्प्यावर आहे, कधी जीव जाईल सांगता येत नाही, तरी सुद्धा आपल्या गुरुनी दिलेला शब्द आहे आणि त्या शब्दावर विश्वास आहे. लक्षात घ्या, म्हणून तुम्ही देवाबद्दल किती विश्वास ठेवता, तुमच्या मनामध्ये किती विश्वास आहे तो महत्वाचा आहे. तुम्ही जेवढ्या विश्वासानं त्याला तुम्ही भेटायला जाल ना, तेवढ्या विश्वासानं तो भगवान परमात्मा भेटेल. तुमच्या मनामध्ये जर त्याच्याबद्दल विश्वास नसेल तर तो भगवान परमात्मा तुम्हाला कधीच भेटणार नाही. म्हणून विश्वास जरूरी है, तेरी बिगड़ी बनाएगा, ओ तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है. त्याचं नाव घ्या आणि या भवसागरामधील समुद्रामध्ये उडी टाकून द्या. त्या भगवान परमात्म्याला सांगावं, हे देवा, तुझं नाव घेतोय, या भवसागरामध्ये उडी टाकतोय. लक्षात घे, आता जर मी बुडालो ना, आता जर तुझं नाव घेतल्यानंतर सुद्धा जर मी बुडत असेल तर याची लाज तुला वाटली पाहिजे देवा. तुला आता तू ठरव, तू माझा हात पकडायचा की सोडायचा. जर तुझं नाव घेऊन जर आम्ही बुडत असेल तर याची लाज आम्हाला नाही देवा, तुला वाटली पाहिजे. पकडलो हात बुडवारी नहीं तो डूब जाएंगे, हमारा कुछ ना बिगड़ेगा, तुम्हारी लाज जाएगी. पकड़ लो हाथ पटवारी नहीं तो डूब जाएंगे, हमारा कुछ ना जाएगा. आम्ही जर बुडालो तर तेरी लाज जाएगी. एवढा नामावर विश्वास ठेवा आणि मग नामचिंतन घ्या. तो भगवान परमात्मा तुम्हाला उद्धरून नेल्याशिवाय राहणार नाही. संकट तराल दुर्गट भव सिंधू. तुम्हाला जर हा दुर्गट असणारा भव सिंधू तरुण जायचा असेल तर त्याचं चिंतन करा. त्याच्या चिंतनाशिवाय तुम्ही हा भवसागर तरुण जाऊ शकत नाही. तुम्ही त्याच्या चिंतनाशिवाय तुम्ही तरुण जाऊ शकत नाही का? मग तुम्ही का त्याचं चिंतन करायचं याचं कारण सांगत असताना अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं. मी सांगून आपला वेळ घेणार नाही, माझ्याकडे वेळ फार कमी राहिला. लक्षात घ्या, आपल्याला सगळ्यांना माहिती वाल्याकोळी कोण होता. वाल्याकोळी इतका पापी होता, इतका पापी होता की त्यांना नुसते ब्राह्मण मारून 7 रांजण भरली होती. लक्षात घ्या, एवढा पापी असणारा वाल्याकोळी. पण लक्षात घ्या, त्याचा सुद्धा उद्धार जर कोणी केला असेल तर या रामनामाने केला. राम राम इंद्राक्षरी मरा मरा
नारद वाल्मिकीसी उपदेश करी तो अक्षरी उद्धरला. नंतर मग कोळ्याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाधी. अरे राम नावाची एवढी ताकद आहे. वाल्या कोळ्यासारख्यानं वाल्मिक ऋषी होऊन राम प्रभू जन्माला येण्याच्या अगोदर असं रामायण करून ठेवलं, असं रामायण करून ठेवलं की शेवटी भगवंताला सांगावं लागलं बोलीला वाल्मिक तशीच करीन, याच्या पलीकडे मी काहीच नाही करीन. ज्या पद्धतीनं वाल्मिक ऋषी बोललेले असतील त्याच पद्धतीनं रामायण घडेल, याच्या पलीकडे जाऊन रामायण घडणार नाही. एवढी सगळी ताकद जर कशात असेल तर ती नामात आहे. महाराज लक्षात घ्या, आपण जर ते नामचिंतन जर करत असाल ना तर उद्धार किती कुळांचा होतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मन कोटी कुळती मुळी तुका मन कोटी चिंतने निर्सेल संकट तराल दुर्गट भाव सिंधू. आपण बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. जे काही चुकीच असेल माझ्या बुद्धीचे दोष समजून माझा मला परत करा. निवड ते परत अधिक ते सर्दी करून काढायचा प्रसाद काही बोलून क्षमा करणे संधी व्यक्ती ह्या उपदेश तुमच्या बडबड विशेष तुमच्या कृपेचे पोहोचणे जन्मजन्मित कामणे झालेली सेवा या ठिकाणी माधुरीश्वराच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. एकल्याचा नोही खेळ म्हणून सगळे उपस्थित असणारे महाराज मंडळी आहेत. त्यामध्ये गायक आहेत, वादक आहेत, पीटी मास्तर आहेत. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. कॅमेरावाले सुद्धा उपस्थित आहेत. आपला कुठला चॅनल आहे? भक्ती चॅनल. भक्ती चॅनल. हा, भक्ती चॅनलवर आपल्याला हे कीर्तन पाहायला मिळेल. त्यांचे सुद्धा धन्यवाद. दोन्ही वादक आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. मला नावाचा परिचय नसल्यामुळे बरं का महाराज काय ना हा अंकुश महाराज ओझरचे ना तुम्ही. वा, अंकुश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे दुसरे महाराज सुदर्शन महाराज उपस्थित आहे. गायनाचे साथ करण्यासाठी आमचे दीपक महाराज उपस्थित आहे. आमचे बाबा उपस्थित आहेत. आमचे जमदार उपस्थित आहेत. महाराज प्रसाद महाराज आहेत. आणि गावातील सगळीच भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातील सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ माणसं उपस्थित आहेत. म्हणजे अपरिचित असं मला जास्त काय कोणी नाही, म्हणून सगळ्यांच्या चरणी प्रेम भावना वंदन करतो. सिस्टीमवाले दादा राहिले बरं का, सोनजांबूवर आले ते, त्यांनाही धन्यवाद. तुम्ही थोडस घ्या, त्यांना सुद्धा धन्यवाद. या ठिकाणी आपण एवढ्या बहुसंख्येनं उपस्थित आहात, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. झालेली सेवा माधुरीश्वराच्या चरणी समर्पित करून आपला हा सप्ताह असाच वर्षानुवर्ष चालू भगवान परमात्मा माधुरीश्वराच्या चरणी एवढी प्रार्थना करूयात आणि सेवेला पूर्ण विराम देऊयात. ज्ञानेश्वर सगळ्यांनी वरती हात करा प्रेमाने. Thank you.
असेल त्यांच्यासाठी सूचना आहे. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. एवढं मोठं काम आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यानं अनेक मंदिरं महाराष्ट्रामध्ये उभे केले, पण आपल्याच नाशिक जिल्ह्याचं नव्हे, आपल्याच नाशिक जिल्ह्याचंच नव्हे तर या महाराष्ट्राचं भूषण असणारे, विश्वाचं भूषण असणारे विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराचं काम चालू आहे. जेवढ्यांनी पावती फाडली असेल तेवढ्यांचे आभार. आणि जे कोणी राहिलं असेल, जर कोणाला पावती फाडायची असेल तर पावती बुक या ठिकाणी उपस्थित आहे. जर कोणाला पावती फाडायची असेल तर त्यांनी कीर्तन झाल्यानंतर संपर्क करा, एवढी विनंती. हे काही माझ्या घरचं मंदिर नाही किंवा माझं वैयक्तिक मंदिर नाही, हे आपलं सगळ्यांचं मंदिर आहे आणि सगळ्यांना मिळून बांधायचं आहे. त्यामुळे ही वर्गणी आहे. ज्याला कोणाला देव वाटत असेल त्याला पूर्ण फुलाची पाकळी या ठिकाणी जमा करायची आहे. ही सर्वांना विनंती करतो. झालेली सेवा पुरुष शीघ्र मातुरीश्वराच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण करा. विठ्ठल